महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला काय करायचंय, जिकडं पाहिलं तिकडे आपल्याला परमात्मा दिसला पाहिजे. बरं परमात्मा दिसतोय तर मीच आहे ना, परमात्मा तरी कोण आहे, मीच आहे ना, नाही का. आपलं द्वैत कसं काढून टाकलेलं आहे, म्हणून द्वैत काढून
घ्यायचा नाही. नम्र झाला भूतातेने बोलले अनंता. किती जरी ज्ञान झालं आणि किती जरी श्रीमंत असला आणि किती जरी रूपाना असला तरी ते एक दिवस जाणार आहे. ज्ञान सुद्धा हे सुद्धा म्हणले नवल अहंकारची गोष्टी नाही का. विशेषण लगे अज्ञानाच्या वाटी सज्ञानाच्या दोन्ही अनुभव नाचवीत राहते म्हणले ते नेहमी नाचते. मला येते तुला काय येते तुला ज्ञानेश्वरी पाठ आहे का सांग. पण आता ज्ञानेश्वरी जरी पाठ नसली तर ज्ञानेश्वर महाराज माऊली काय म्हणतात एकतरी नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान भेटी आणि एकतरी बोली अनुभवावी. मग आपल्याला महाराज म्हणायचे सगळे ज्ञानेश्वरी उकळून प्यायची नाही, पाठ करायची नाही आणि कोणाला सांगायची नाही. आपण आपली आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन थोडा वेगळी. मग त्याच्यामुळं एकच उभी घ्या आणि त्याच्यावर निश्चय करायचा. कारण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ तर आपल्याला फळ भेटत. फळ कोणतं फळ भेटणं तरी दिसतंय का ते याची त्याला अनुभव वगैरे त्या फळाचा. कोणतं फळ आहे मोक्षरूपी फळ आहे. मोक्षरूपी फळ म्हणजे सुख दुःखाच्याही पलीकडे गेलेला तो आनंद, स्वानंद, परमानंद, नित्यानंद असा हा आपला आनंद आहे. आता आनंद म्हणले की तिथं परमानंद, नित्यानंद, स्वानंद हे येते आणि सुख म्हणलं की त्याच्या पाठीमागे दुःख दडलेलं आहे. आणि दुःखाच्या पुढं आता दुःखाची जरी ओलांडल्याशिवाय सुखाची जरी दिसत नाही म्हणतात. पण आपल्याला सद्गुरू महाराजांनी काय केलं सुख दुःखाच्याही वेगळं केलं. आत्ताच महाराजांना अभंग घेतला नवघरे महाराजांनी अभंग तसाच घेतला होता नाही का. आठवना आठव गेले भावाभाव झाला स्वयंदेव पांडुरंग. मग असं व्हायला पाहिजे बरं का. देई तरी देई बोलू दशा म्हणून त्याच्यामुळे मला म्हणतात मग मला ना म्हणायचं तर मग तसं काय नाही तर सर्वांना परवानगी आहे आपली नाही का. आपल्याला भाऊ म्हणायचे कीर्तन जरी असलं तरी प्रमाण घ्यायचे. काही काहीची पद्धत असते बरं का प्रवचनात प्रमाण घेऊ देत नाही. प्रवचनकार एकटाच बोलत असत. पण आपल्या भावना आपल्याला मोठी संधी दिलेली आहे नाही का. आपल्याला अधिकार करायला सारखंच आहे कारण करायला सारखं एकच माहिती लेख आहे तर सगळ्यांना सारखं शिक्षण आहे. Thank you.
आहे, जे गुह्य आहे ते कळून देतात, ते संत देतात बरं का. आणि त्यालाच परम अर्थ म्हटलेला आहे बरं का. म्हणजे आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख करून घेणं यालाच परमार्थ असं म्हटलेलं आहे बरं का. आणि ते आपलं सद्गुरू बाबासाहेब महाराज यांनी आपल्याला काय केलं, या जन्म मरणाच्या बाहेर काढलं. आणि खरोखरच सद्गुरू म्हणजेच आपले कोण आहेत, देव आहेत बरं का. बाकी मग आता देव आहेत म्हणाले दुसरे कोण आहेत, सगळे देवच आहेत बरं का. पण विशेष म्हणजे ज्यांनी आपल्याला या दुःखातून बाहेर काढलं त्यांना काय देव म्हणा बरं का. बाकी सगळे देव आहेतच, पण ज्यांनी या जन्ममरणाच्या बाहेर काढलं आणि पुन्हा लय हुशार झाली, काय येत नाही. ते देवच आहेत म्हणजे खायला मागतात. पण आपले सद्गुरू आहेत बरं का. सद्गुरूला कशाचीच गरज नसते, कारण ते स्वतः ब्रह्मस्वरूप झालेले असतात. संतांचं पोट भरलेलं असते, संतांना कशाचीच गरज नाही बरं का. कारण त्यांनी अगोदर आपण खाल्लेलं आहे आणि नंतर आपल्याला दिलेलं आहे. त्यांचं पोट भरलं आणि मग म्हणले आता उरलेलं काय करायचंय, तर म्हणले आता आपण आपल्या इथं आणलं दिसतंय छळकावून नाही असं दिसतं. बसते तिच्यापाशी थोडा श्रद्धापाशी बसते, श्रद्धाकडे जाते. सुट्टी एक काय सुट्टी
एकदा का ब्रह्मरस घेतला हे जन्ममरण संपलं, पुन्हा जन्माला यायचं नाही असं संपूर्ण काय केलं आपल्याला ब्रह्मरसाचा काढा पाजवलेला आहे. ब्रह्मरस घेई काढा देणे पिढा वारेल म्हणून सद्गुरू महाराजांनी स्वतः अनुभव घेतला. ब्रह्मरस घेतल्यानंतर काय होते तर अहम ब्रह्मास्मी महावाक्य काय होते ते त्यांना अनुभव येते त्याचा की अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे असा त्यांनी अनुभव घेतला. आणि नंतर आपल्याला त्यांनी काय केलं, तू सुद्धा कोण आहे, तू ब्रह्म आहे. म्हणून सद्गुरूने बोध केला तूच ब्रह्म आहेसा, कानी ऐकून मनी अनुभव उमटला कसा. मग आता काय करायचं, आता काहीच नाही. मग आता काही करायचं नाही का, आता महाराजांनी जे सांगितलेले आहे त्याचं चिंतन करायचं आपल्याला बरं का. आताच महाराजांनी सांगितलं चित्त कसं इकडे चित्त काय काम करतं का, काही काम करत नाही. इंद्रिय पाच इंद्रिय कर्मेंद्रिय करतात, जे ज्ञानेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत त्याचं ते करते म्हणजे अंतःकरण त्याचं ते भोगल. पण अंतःकरणाचं चित्त आहे आणि त्या चित्तानं काय करायचं, चिंतन करायचं. मग सद्गुरू महाराजांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे त्याचं काय करायचं, आपल्याला चिंतन करायचं. कारण आता गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. आता जेव्हा कळलं त्यावेळेस गुरु वैराग्याची मुळे म्हटल्यावर असे असतात बरं का. पहा आपल्या गुरु आपल्याला कसं टच करतात, थोडंसं पुढे ढकलतात, थोडंसं बरं का ढकललं थोडंसं या पुढे जात असते बरं का. आता गर्दीत बघा ना, आता खासदार साहेबानं आपल्या बंधूला काय केलेलं आहे म्हणा, देवी पाहतात कोणाला म्हणला नाही का, कोणाला बोलला तिथं वाढले. आणि मग आता पहा बापू म्हणून लागला अशी साईडला पाठवून लांब लागले ते पाहायला, मग जाऊ लागलं तरी करायचं काय काम आहे का तिथं. देवी पाहायला जाताना ते ढकलत राहतात ते आपोआप चलते, त्याला करायची सुद्धा गरज लागत नाही. तसं आपले काय करतात सगळ्या बहिणी आपल्याला, भाऊ काय करतात आपल्याला साथ देतात. ज्यावेळेस गुरु वैराग्याचे मुळं, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडली तात्काळ गाठ लिंग देहाची, लिंग देहाची गाठ कोण सोडत असतात, सद्गुरू महाराज सोडत असतात. म्हणून सद्गुरू कसे आहेत, गुरु हा संतपुरीचा राजा आहे बरं का. जसं राजाला कशाची काही गरज असते का, कशाचीच गरज नसते, ते सगळं वैभव संपन्न असतात ते, म्हणून ते राजे नाही का. आणि मग ते प्रजेचं पालन पोषण करणारे ते राजे असतात. तसं आपल्याला शिकवणारे, आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत नेणारे आपले सद्गुरू ते काय आहे, राजे आहे बरं का. म्हणून महाराज म्हणतात ते देह अभिमान सांडून नाही का. आपल्याला काय करायचंय, या देहाचा अभिमान सांगायचा आहे. कोण्या, स्थूल देहाचा. सूक्ष्म देहाचा घ्यायचाय का, मी केलं मी दिलं मी घेतलं म्हणायचंय का, नाही मी प्रवचन केले म्हणायचे का, नाही. मग सूक्ष्म देह तिथं असते अहंकार, मग ते नाद कसं करते, ते नाद असते, म्हणून ते सुद्धा टाकून देह अभिमान सांडुनी गुण कर्मे ओलांडुनी साक्षी भूत होऊनी वर्तती देही. तर आता ही जी सेवा, पहिल्या दिवसाची जी सेवा आलेली आहे, हे पहिलं पुष्प आपण दुर्गा मातेला, दुर्गा भवानी मातेला, सद्गुरू बालासाहेब महाराज, सद्गुरू उमागिरी महाराज, सद्गुरू बंडू महाराज, सद्गुरू मुंडे महाराज, सद्गुरू विवेक महाराज आणि तुम्ही सगळ्या संत मुक्ताबाई माझ्या बहिणी सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करते आणि सेवेला पूर्ण करते. आवाज कसा काय महाराज.
येत आवाज आहे काय बंद व्हायला.